नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बऱ्याच गोंधळानंतर आरटीई 25% रिझर्वेशन अंतर्गत जे विद्यार्थ्यांना जे पाल्यांना ॲडमिशन मिळते इंग्रजी शाळेमध्ये, त्याचे अर्ज हे 17 मे पासून सुरू झालेले आहे। यामध्ये पहिले बराच गोंधळ झाला। अगोदर अर्ज झाले त्यामध्ये इंग्रजी शाळेचे ऑप्शन येत नव्हते। आता नव्याने पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामध्ये इंग्रजी शाळेचे ऑप्शन देखील येत आहे आणि अर्ज हे सबमिट देखील होत आहे। तर बरेच पालकांचे संभ्रम आहे की अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात। तर मित्रांनो, जे आता जी पहिली स्टेप जी असती, जे आता 17 मे पासून तुमचं जे आरटीईचं जे पोर्टल सुरू झालेलं आहे, त्या पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते। तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जे आहे ते कोणत्याही प्रकारचे कागदपत्र लागत नाही। कागदपत्र तुमचे जेव्हा तुमच्या पाल्याचा निवड होईल तेव्हा लागतात। तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला फक्त सध्या आई वडिलांचे आधार आणि पाल्याचे आधार, आणि जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, अर्ज भरता आरटीईचा, त्या रजिस्ट्रेशन करताना त्या अर्जामध्ये तुम्हाला अचूक माहिती भरायची असते। ती माहिती म्हणजे कोणती, तुमचं कास्ट कोणती आहे, तुम्ही कास्टमधून आहात का, तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही राहता कुठे, तुमचं जे तुमच्याजवळ राहण्याचा पुरावा काय, तुम्ही पुरावा काय जोडणार आहे, पत्त्याचा पुरावा काय जोडणार आहे, कागदपत्र नंतर कोणकोणती जोडणार आहेत, तुमच्या घराचं लोकेशन शाळेपासून किती अंतर आहे, ही सर्व माहिती जी आहे तुम्ही जेव्हा आता रजिस्ट्रेशन करता, जी रजिस्ट्रेशन सुरू आहे 31 मे शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशनची। तर रजिस्ट्रेशन करत असताना जे आहे ही सर्व माहिती व्यवस्थित भरायची। रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त मुलाचा आधार, आईचा आधार आणि वडिलांचा आधार आणि त्याची जन्मतारीख इतकेच कागदपत्र तुम्हाला लागतात, आणि तुमचा मोबाईल, कारण जो मोबाईल नंबर तुम्ही आता रजिस्ट्रेशन करायला देसाल तोच मोबाईलवरती तुम्हाला वेळोवेळी सूचना, ज्या फेऱ्या होतात, निवड होते तुमच्या पाल्याची, त्याचे जे मेसेज असतात किंवा त्याच्या ज्या सूचना असतात त्याच मोबाईलवरती कळवण्यात येतात। सध्या तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कास्टची गरज नाही, उत्पन्नाच्या दाखल्याची देखील गरज नाही। फक्त तुम्हाला ही माहिती त्यामध्ये भरावं लागते की तुमच्याकडे कास्ट आहे किंवा नाही। त्याला देखील पाल्याच्या कास्टची आवश्यकता नाही, वडिलाची देखील कास्ट चालते। नंतर निवड झाल्यानंतर तुम्ही वडिलाची देखील त्याला कास्ट जोडू शकता। पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला राशन कार्ड किंवा घरपट्टी, लाईट बिल यापैकी तुम्ही काहीही जोडू शकता। जर तुम्ही दुसऱ्या इथे भाड्यानं राहत असाल तर अर्ज सुरू होण्या अगोदरचा तुम्हाला त्याला भाडेपट्टा 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती ॲफिडेव्हिट केलेला तो भाडेपट्टा लावा लागणार। अशा प्रकारे मित्रांनो, अनेक पालकांचे प्रश्न होते की आरटीईचे अर्ज सुरू झाले, पाल्याची कास्ट लागते का, अर्ज केव्हापर्यंत चालणार, डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, या सर्व प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून जरी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज हा कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।